थायलंड सारखा देश एकदम व्हॅल्यू फॉर मनी आहे. पहिली गोष्ट की तिथं गेल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते अतिशय पॉवरफुल आहे त्याचं. बरं. बँकॉक शहरामध्ये एक सोडून 2 मेट्रो आहेत. एक BTS स्काय ट्रेन आहे आणि एक MRT सिस्टीम आहे जी अंडरग्राऊंड चालते. बरं. आणि BTS स्काय ट्रेन जी आहे ती आकाशातनं चालते. अशा 2 सिस्टीम्स आहेत. त्यांच्या बसेसची जाळं जे आहे ती सुद्धा खूप चांगलं आहे. त्यांचं रेल्वेचं नेटवर्क खूप चांगलं आहे. ऑनलाईन तुम्ही जे बुक करता ओला उबर सारखं, तर तिथं ग्रॅब आणि बोल्ट म्हणून 2 ॲप आहेत आणि अतिशय उत्तम ॲप आहेत. आणि तिथं तुम्हाला बाईक टॅक्सी सुद्धा आहेत. म्हणजे तू सोलो गेला, समजा ओंकार सोलो गेला तर बाईक टॅक्सीवर मी बोल्टवर किंवा ग्रॅबवर 2 ॲप कम्पेअर करून ज्याचं स्वस्त पडते त्याचा मी बसून जाऊ शकतो. म्हणजे अगदी इंडियन रुपीजमध्ये 50-60 रुपयापासून बाईक राईड चालू होते. बरं. मला इथं 2-3 किलोमीटरवर जायचे तर इंडियन रुपीजमध्ये 60-70 रुपये होतात. म्हणजे 20-15-20 एक बाथरूम वगैरे तिथं होतात. असं इतकं ते इझी आहे. शॉपिंग व्हॅल्यू फॉर मनी आहे तिथं. एंटरटेनमेंट व्हॅल्यू फॉर मनी आहे तिथं असा कुठलाही कव्हर चार्ज वगैरे घेतला जात नाही. आता ते कव्हर म्हणजे काय ते सांगू का? मगाशी आपण इन्फॉर्मल चर्चा करत होतो गोव्याच्या संदर्भातलं. माझा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. मी आत्ताच जाऊन आलो. त्याची 8,000 रुपयेचा तुमच्याकडनं कव्हर चार्ज घेतात आणि नंतर मग आतमध्ये गेल्यावर त्या किमतीचं तुम्हाला ते फूड किंवा बेवरेजेस तुम्हाला त्यामध्ये मिळू शकतात.